कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला त्यांची गरज आत्ता आहे ना, आत्ता ह्या अशा माझ्या अवस्थेमध्ये ज्यांनी माझी सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे, ज्यांची सोबत मला खूप गरजेची आहे, तेच नाहीयेत माझ्या सोबत। सगळं झाल्यानंतर ते येणार असतील तर काय अर्थ आहे? अक्षरा, अगं तू त्रास नको करून घेऊस ना, तुझ्यासाठी खरंच चांगलं नाहीये अक्षरा हे। हे बघ, एवढं काहीही झालेलं नाहीये। अगं आज नाही भेटले ना, उद्या परवा भेटतील। तू जरा धीर धर, तू काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल। बाबा, असं वाटतंय ना तुम्हाला? मला अधिपतींचा स्वभाव माहितीये। आत्तापर्यंत आमच्यात जेव्हा जेव्हा कुरबुरी झाल्या तेव्हा आम्ही बोलूनच सॉल्व्ह केल्यात। मग झालं तर मग आताही होईल। आणि ना अक्षरा, ऐक, मला खात्री आहे ते येतील, भेटतील आणि बोलतील तुझ्याशी। अगं आई, पण अधिपती भुवनेश्वरी मॅडम जे सांगतात ते सगळं खरं मानतात, ह्याचा मला प्रॉब्लेम आहे। मला तर भीती वाटते की मी इकडे तर भुवनेश्वरी मॅडम त्यांना काय काय सांगत असतील। तुम्हाला माहितीये ना, अधिपतींनी त्यांना देवीचं स्थान दिलंय। ते जे सांगतील ते खरं असं वाटतं त्यांना। अगं अक्षरा, जावाई बापू आई मानतात ना त्यांना, मग त्यामुळे ते त्यांचं ऐकणारच। आई बरोबर आहे, पण त्या ऐकण्याला काही मर्यादा आहेत की नाही? अगं, मला मान्य आहे की आज भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली म्हणून ते मला भेटण्याऐवजी घरी गेले, पण हे ते मला सांगू शकत होते ना। मला सांगू शकत होते की आईसाहेबांची तब्येत बिघडली आहे, मला तुम्हाला भेटायचं होतं, मी आलो होतो, पण म्हणून मला लगेच जावं लागलं। 2 मिनिटं लागली असती त्यांना हे सांगायला। मला भेटत नाहीयेत ते, मला काही सांगत नाहीयेत, कसे सुटणार आहेत प्रश्न, कसं सॉल्व्ह होणार आहे सगळं? माझ्याकडून खूप प्रयत्न केलेत मी, आता जे प्रयत्न करायचे ते अधिपतींनाच करावे लागतील। हो, आणि ते करतील। हे बघ, मला खात्री आहे अधिपती स्वतःहून येतील आणि तुला भेटतील, बोलतील। नको काळजी करूस तू। तसं झालं तरच बरं आहे, कारण जर ते भेटायला आले तरच मी त्यांना भेटणार आहे, नाहीतर नाही। काय म्हणायचं तुम्हाला, मला कळलं नाही नेमकं। म्हणजे त्या गेल्यापासून तुम्ही त्यासनी फोन केला नाही, पण त्याने तरी तुम्हाला कुठं फोन केलाय? तुम्ही का स्वतःला दोष देताय? हा, बरोबर आहे, पण काय ते ओंक्या मला काय म्हणला की मास्तरीनबाई मला फोन ट्राय करत होत्या म्हणा, पण फोन लागला नाही। असं कुठं होतंय वय? चला समजा एकदा फोन लागला नाही तर परत त्यांनी फोन करायला होता की नाही? आणि त्या ओंक्याचं काय तुम्ही ऐकताय? शिकलेला माणूस तो शिकलेल्या माणसाचीच बाजू घेणार। तुम्हाला कितीदा सांगितलंय त्याच्या बरोबर राहत जाऊ नका म्हणून। आता इतक्या वर्षांचा मित्र नव तुमचा, हा, पण काय झालं? शेवटी त्यानं आमच्या विरोधात तुमच्या बायकोचीच बाजू घेतली। पडवलेला पोपट नुसता, त्यानं आम्हाला काही फरक पडत नाही म्हणा। तुमचा जिगरी म्हणताना तो दिसतोय कामावर, नाही तर कवाच उडवून लावला असता त्याला। जाऊ द्या, जाईल स्वतःच्या कर्मानं। तो विषय सोडा तो विषय। हा, तर आम्ही काय म्हणत होतो की सुनबाईंनी तुम्हासनी एक फोन सुद्धा केला नाही। अधिपती बाईच्या जातीनं असं वागून नाही चालत, थोडं नमतं घ्यावं लागतंय। पण झालं ते झालं आई साहेब, आता एकदाच बोलून इशे मिटवून टाकतो। कसं आहे, इशे लई ताणला ग नाही, मग ते रबरासारखं असते, मग ते एकदा ताणायला गेलं की मग तुटते, मग दोन्ही बाजूला लागते। मनाला इजा होईल एवढं लागतंय, ते तसं बरं नाही। राहू दे, मी बोलून घेतो, आहे की नाही? आम्हाला बी वाटतंय की हो, की हा विषय लवकरात लवकर सोडवा, म्हणून तर आम्ही त्यासनी भेटायला शाळेत गेलतो। त्यांना सांगितलं आम्ही, अहो तुम्ही या घरच्या सुनबाई आहेसा, या घरच्या लक्ष्मी आहेसा, या घराला तुमची गरज आहे। तुमच्यामुळं अधिपतींच्या आयुष्यात आनंद आला, मोठ्या मालकांच्या चेहऱ्यावर हसू आलं, ते चालू फिरू लागले, सगळं सांगितलं आम्ही त्यासनी। पण त्या हू नाही का चू नाही, काय बोलायला तयार नाही, काय ऐकून घ्यायला तयार नाही। तरी एकदा मी बोलतो की माझ्या पद्धतीने एकदा जरा बोलून बघतो। तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बोलतो। तुम्ही कशाला बोलताय? तुम्ही घरचे पुरुष आहेसा, त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना व? त्यांनी डावललंय तुम्हाला। घर सोडून जाताना पण तुम्ही किती सांगत होता त्यासनी, आम्ही समजावत होतो, पण त्यांनी नाही ऐकलं। आणि आता जर का तुम्ही त्यासनी फोन केला, त्यांना काय वाटल की तुम्हाला त्यांची गरज आहे म्हणून तुम्ही फोन करताय। म्हणून आम्हासनी असं वाटतंय की थोडी कड काढा, काय फोन बिन करू नका, नका बोलू त्यांच्याशी।
पण बोलायला तर लागणारच नव्हे कवा तरी. आम्ही जातो त्यांच्याकडं. हा, आम्ही हात जोडून माफी मागतो त्यांची. त्यांना मनवू, त्यांना घरला परत आणू. नाही नाही नको, तुम्ही जायची काय गरज नाही. तुम्ही जाणार परत त्या तुम्हाला काय तर बोलल्या तर मग मला ते काय आवडणार नाही. मी बोलतो त्यापेक्षा. हे बघा, घराला एकत्र आणायचं असेल तर आवड निवड बघून चालत नाही. थोडं नमतं घ्यावं लागतंय. सर्वांनी गुण्या गोविंदांनी नांदावं असं जर का आपल्याला वाटत असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात अधिपती. आणि खरं सांगू काय, आता का नाही आम्हाला त्यांच्या बोलण्याची सवय झाली. आम्ही त्यांचं जे काही बोलणं असेल ते ऐकून घेऊ. तुम्ही काय ऐकून घ्यायचं त्यांचं दरवेळेला? कारण राहून राहून आम्हाला असं वाटतं की या सगळ्याला आम्हीच जबाबदार आहोत. आई साहेब, मी तुम्हाला आधी बी सांगितलंय, तुम्ही कुठल्याच गोष्टीला जबाबदार नाही आणि नव्हता. आणि आता मीच जाणार त्यांना भेटायला. त्यासनी काय ऐकवायचं असेल ना मला ऐकू दे. तुम्ही काय ऐकून घ्याल? धनी आहे तुम्ही त्यांचं. पण आमची मैत्री बी आहे ना आई साहेब, म्हणून म्हणलं मी बोलतो त्यांच्या संग माझ्या पद्धतीनं. मी बोलतो. तुम्ही जाऊ नका. एक प्रयत्न करू द्या आम्हाला. आमच्याच्यानं नाही झालं तर तुम्ही जावा. हा, पण हे एक ऐका आमचं. आमची विनंती समजा हवं तर, पण आमचं ऐका. तुम्ही नका जाऊ, आम्हाला जाऊ द्या. तुम्ही काय विनंती करताय? तुम्ही आदेश द्यायचा आम्हाला. काय तर बोलताय. ठीक आहे मग जावा, तुम्ही जावा. मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर गावा गेलेलं नाही आणि जाणार बी नाही. तुम्ही जावा. ठीक आहे, झोपा आता लवकर. हा, ताई, ताई कुठे चालली सकाळ सकाळ? लावलीस का हटकन? किती वेळ सांगायचं का तुला बाहेर जाताना असले प्रश्न विचारत जाऊ नकोस म्हणून? सॉरी सॉरी ताई. अगं माझी का नाही सवयच जाईना झाल्या. तुझ्या सवयीला आम्हालाच काडी लावायला लागणार आहे. आणि आम्ही काडी लावली तर त्याचा भडका किती उडल याचा जरा विचार कर की. नाही ताई, तू काय बी करू नकस. मी बघते की माझी सवय कशी मोडायची ते बघते. शाबास, आता शोभतेस आमची लाडकी बहन. ताई, अगं बरं तुझ्या डोसक्यात काय आहे ते तर सांग की. आता तुझं कौतुक केलं ना आम्ही, मग खाल्लीस माती? अगं ताई, मी कुठं हटकन लावली? मी आपलं असंच विचारलं. तू आणि असंच दुर्गे, तू आम्हाला ओळखत नसलीस तरी आम्ही तुला चांगलंच ओळखून आहे. म्हणजे आमच्या डोसक्यात जे येतं ते आम्ही करून दाखवतो. बोलत नाही हे ठाव आहे ना हो तुला? वय ताई, ठाव आहे की. मग तरी काय विचारतेस? अगं ताई, मी आपलं असंच विचारत होते. म्हणजे निदान अंदाज तरी दे की का तुझ्या डोसक्यात अधिपती आणि मास्तरनी बाबतीत काय चाललंय. कळल तुला. हे बघ ताई, मला जर तू विचारशील का नाही तर म्या तर तुला असं. आम्ही विचारलंय काय आम्ही? नाही मग पर ताई, तूच तर नेहमी म्हणतेस की का मनात येईल ते बोलून मोकळं व्हावं. हो मोकळी बोल आता काय ते. ताई, मला काय वाटायलंय, त्या मास्तरनीशी का नाही आपण कायमचे संबंध तोडून टाकू. म्हणजे ती ब्यात का नाही आपल्याला या घरातच नग. तोच विचार करून आम्ही पावलं उचलतोय. आता हा विषय आम्ही मिटवणार कायमचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.